नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, जमिनीमध्ये चांगलं पीक येण्याकरता त्या जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म टिकवून ठेवण्यासाठी जमिनीच्या मशागतीला महत्त्व आहे. पिकांची पेरणी होण्यापूर्वी केल्या जाणाऱ्या मशागतीला पूर्व मशागत म्हणतात. या पूर्व मशागतीचं पीक उत्पादन वाढीच्या दृष्टीनं अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूर्व मशागतीमध्ये नांगरट, कुळवणी, ढेकळं फोडणं किंवा वखरणी, सपाटीकरण, खत मिसळणं, जमीन घट्ट करणं, सरी काढणं, बांध बंदस्ती करणं या कामांचा समावेश होतो. रब्बी आणि उन्हाळी हंगामातली पिकं काढल्यानंतर म्हणजेच सर्वसाधारणपणे मार्च एप्रिल महिन्यांमध्ये नांगरणी करणं फायदेशीर ठरतं. हलक्या जमिनी पीक काढणीच्या वेळी घट्ट होतात, म्हणून एप्रिल किंवा मे महिन्यात वळवाचा पाऊस पडल्यानंतर किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला पहिला पाऊस पडल्यानंतर लगेच नांगरणी करावी. आधीचं पीक काढल्यानंतर लगेच नांगरट करणं हे फायद्याचं ठरतं, कारण यावेळी जमिनीमध्ये ओलावा असल्याने नांगरणीचं काम हलकं होतं. ढेकळं निघत नाहीत, नांगरट खोलवर होते. तसंच आधीच्या पिकाचा शिल्लक राहिलेला पालापाचोळा, काडी कचरा हा जमिनीमध्ये गाडला जाऊन जमिनीला सेंद्रिय पदार्थांचा पुरवठा होतो. मंडळी, हलक्या म्हणजेच 25 ते 30 सेंटीमीटर आणि तांबड्या जमिनीमध्ये खोल नांगरट ही फायद्याची दिसून येते, कारण जमिनीच्या खालच्या थरातील कठीणपणा कमी केला जातो. त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याचा वेग वाढवला जाऊन जास्त प्रमाणात पाणी मुरतं. हलक्या जमिनी पीक काढण्याच्या वेळी घट्ट होतात, म्हणून एप्रिल किंवा मे महिन्यात वळवाचा पाऊस पडल्यानंतर किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला पहिला पाऊस पडल्यावर नांगरट करावी. आता ही नांगरटीची खोली किती असावी आणि ती कशी केली पाहिजे? नांगरट ही नेहमी उताराला आडवी करावी. नांगराचे तास उताराला आडवे असल्याने पाणी सावकाश उताराच्या दिशेने पुढे जातं. त्यामुळे जमिनीत अधिक पाणी मुरायला वेळ मिळतो. पाण्याचा वेग मंदावल्याने मातीचे बारीक कण सहजासहजी पाण्याबरोबर वाहून जात नाहीत. त्यामुळे जमिनीची होणारी धूप कमी व्हायला मदत होते. जमिनीची नांगरट ही प्रामुख्याने जमिनीचा प्रकार, जमिनीचा उतार, तणांचा प्रकार आणि प्रादुर्भाव, स्थानिक हवामान, पुढच्या हंगामात घ्यायची पिकं या गोष्टींचा विचार करूनच करावी. पीक पद्धतीनुसार नांगरटीची खोली ठरवावी. दरवर्षी जमिनीची नांगरट करावी असं नाही. जमिनीच्या प्रकारानुसार आणि पिकाच्या गरजेनुसार मशागतीचं नियोजन करावं. या नांगरटीचे आपल्याला काय फायदे होतात? तर यामुळे जमीन भुसभुशीत होते. पावसाचं आणि ओलिताचं पाणी जमिनीत सहज मुरतं. जमिनीमध्ये हवा खेळती राहते. पाण्याचा चांगला निचरा होतो. जमिनीच्या थरांची उलथापालथ होऊन जमीन भुसभुशीत होते. हवा, पाणी आणि उष्णता जमिनीत योग्य प्रमाणात खेळती राहते. पिकांचे अवशेष जमिनीत गाडले जाऊन जमिनीची प्राकृतिक, रासायनिक आणि जैविक अवस्था सुधारते. तेव्हा मंडळी, अशा पद्धतीने योग्य वेळी जमिनीची मशागत जर आपण केली तर ते आपल्या दृष्टीने फायद्याचं ठरू शकतं. बरं, तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.